नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत यशस्वी बोर्ड परीक्षेअंतर्गत 21 मार्च 2020 रोजी 10वी या इयत्तेचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा 40 गुणांचा जो पेपर झालेला होता, तो पेपर आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण सोडवणार आहोत. तर त्यात कोविड-19च्या प्रभावामुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात जो 25% भाग कमी केलेला आहे, म्हणजे इतिहास विषयाचा पाठ 4 व पाठ 6 व राज्यशास्त्र या विषयाचा पाठ 5 जो वगळण्यात आलेला आहे, त्या पाठावर आधारित जे प्रश्न मार्च 2020च्या परीक्षेत विचारण्यात आले होते, त्या प्रश्नाऐवजी आपण त्याच गुणांच्या इतर प्रश्नांचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. तर मग चला पाहू प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला आहे, दिलेल्या प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. हा जो प्रश्न पहिला अ आहे, हा 3 मार्कासाठी आहे. 3 विधाने त्यात विचारली जातील. प्रत्येक विधानासाठी 1 अंक. तर त्या ठिकाणी पहिली रिकामी जागा जी आहे ती आहे, आधुनिक इतिहासाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. तर याचे उत्तर आहे व्हॉल्टियर. दुसरी रिकामी जागा आहे, विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. तर याचं उत्तर आहे तत्वज्ञान. तिसरं आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर याचं उत्तर आहे पुस्तकांचे. तर हे प्रश्न पहिला अ झाला. त्यानंतर प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा जो प्रश्न पहिला ब आहे 3 मार्कांसाठी. त्यामध्ये पहिले 4 ज्या जोड्या आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखून लिहायची. त्यामध्ये एक आहे, वि. का. राजवाडे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने. दुसरी जोडी आहे, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 स्वातंत्र्य समर. तिसरी जोडी आहे, पंडिता रमाबाई, स्त्री पुरुष तुलना. आणि चौथी जोडी आहे, महात्मा फुले, गुलामगिरी. ह्याच्या 4 जोड्या आहेत. या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी क्रमांक 3, पंडिता रमाबाई, स्त्री पुरुष तुलना ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर दुसरा, त्यामध्ये पहिली जोडी आहे, दर्पण बाळशास्त्री जांभेकर. दुसरी जोडी आहे, केसरी बाळ गंगाधर टिळक. तिसरी जोडी आहे, दीनबंधू गोपाळ हरी देशमुख. आणि चौथी जोडी आहे, प्रभाकर भाऊ महाजन. यामध्ये चुकीची जोडी आहे दीनबंधू गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर तिसरी जी आहे, त्यामध्ये पहिली जोडी आहे, लेणी माथेरान चिखलदरा. दुसरी जोडी आहे, रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. तिसरी जोडी आहे, अभयारण्य दाजीपूर. आणि चौथी जोडी आहे, नैसर्गिक वारसा पश्चिम घाट व तेथील कास पठार. ह्याच्या 4 जोड्या आहेत. त्यामध्ये चुकीची जोडी आहे, लेणी माथेरान चिखलदरा. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 2. या ठिकाणी 3 संकल्पना चित्र दिली जातील. त्यापैकी आपल्याला किती सोडवायची? 2. हे आहे 4 गुणांसाठी. प्रत्येक संकल्पना चित्र 2 गुणाला. त्यामध्ये पहिला आहे, पुढील आकृतिबंध पूर्ण करा. यामध्ये एक आकृती दिलेली आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे. त्यामध्ये भारतातील
जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे या ठिकाणी दिलेले आहे पश्चिम घाट आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर राहिलेले 4 आपल्याला पूर्ण करायचे. तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान. दुसरं आहे केवलादेवी राष्ट्रीय उद्यान. तिसरं आहे मानस वन्यजीव अभयारण्य आणि चौथा आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. हे पहिलं संकल्पना चित्र आपलं पूर्ण झालं. त्यानंतर दुसरं संकल्पना चित्र आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये आपल्याला विचारलेले आहेत बैठे खेळ. यामध्ये आपल्याला 4 बैठे खेळ लिहायचे. त्यामध्ये पहिला आहे कॅरम, दुसरा आहे बुद्धिबळ, तिसरा आहे सोंगट्या आणि चौथा आहे पत्ते. या व्यतिरिक्त काचकवड्या, सागरगोटे, भातुकली हे खेळ सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर तिसरं संकल्पना चित्र आहे पर्यटनाचे प्रकार. या ठिकाणी पर्यटनाचे आपल्याला 4 प्रकार लिहायचे. त्यामध्ये पहिला आहे कृषी पर्यटन, दुसरी आहे ऐतिहासिक पर्यटन, तिसरी आहे भौगोलिक पर्यटन आणि चौथा आहे आरोग्य पर्यटन. याशिवाय आपण स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन हे पर्यटन सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब. प्रश्न दुसरा ब आहे थोडक्यात टिपा लिहा. प्रश्न दुसरा ब थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या. त्या ठिकाणी 3 टिपा दिलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला किती लिहायच्यात? 2. हे 4 गुणासाठी राहील. तर पहिली आहे स्त्रीवादी इतिहास. तर यामध्ये उत्तर असे राहील स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. त्यानंतर दुसरा आहे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय दुर्लक्षित राहिला. त्यावर अधिक प्रकाश टाकणे स्त्रीवादी इतिहासकारापुढे पहिले आव्हान होते. आणि तिसरा मुद्दा आहे सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेली स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. त्यानंतर दुसरा जो आहे तो मनोरंजनाची आवश्यकता. हा जो प्रश्न आहे तो यावर्षी हा 6व्या पाठातील प्रश्न आहे आणि हा 6वा पाठ यावर्षी वगळण्यात आलेला आहे. तर त्या बदल्यात आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी निवडलेला आहे ते म्हणजे बेंगॉल गॅजेट. तर बेंगॉल गॅजेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र होय. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे 29 जानेवारी 1780 रोजी हे वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू करण्यात आले आणि हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत होते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे टिपाल्यामधील तिसरा प्रश्न आहे खेळांचे महत्त्व. तर खेळांचे महत्त्व पहिला आहे खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. दुसरा मुद्दा आहे मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतो. तिसरा मुद्दा आहे शरीर काटक व बळकट बनवण्यास मदत होते.
चौथा मुद्दा आहे खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही दोन, या ठिकाणी 4 उदाहरण प्रश्न विचारले जातील. त्यापैकी आपल्याला किती विधानांचे सहकारण उत्तर लिहायचे? 2. हा 4 गुणांसाठी राहील. तर त्यामध्ये पहिलं जे विधान आहे ते विधान म्हणजे व्हॉल्टियर हा आधुनिक इतिहासाचा जनक होता असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे, पहिला मुद्दा आपण लिहू शकतो, वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. दुसरा मुद्दा आहे, तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा आहे, इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनांचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असा नवीन विचार पुढे आला. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे जागतिक वारसांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा याची यादी युनेस्को द्वारे जाहीर केली जाते. याचं कारण पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारसांचे जतन होणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. तिसरा मुद्दा आहे, काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारसा पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनेस्को जाहीर करत असते. त्यानंतर पुढील जो प्रश्न, तिसरा प्रश्न आहे, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. हा जो प्रश्न आहे तो पाठ 4 यातील आहे. त्या बदल्यात आपण प्रकरण 5व्या मधील प्रश्न निवडलेला आहे. प्रश्न आहे, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर त्याचं उत्तर आहे, कारण एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दुसरा आहे, वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. तिसरा आहे, दिनविशेषासारखे सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागारे व ग्रंथालये, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध असतात. तर याचं उत्तर आहे, पहिलं आहे, ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात, तर जे दस्तावेज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. दुसरा मुद्दा आहे, ग्रंथालयाच्या जतनाबरोबर त्याचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्यता शोध लावणे ही कामे ग्रंथालयाकडून केली जातात. आणि तिसरा मुद्दा आहे, इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न तिसरा संपलेला आहे. त्यानंतर प्रश्न 4, दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न 1 मार्कासाठी,
दुसरा प्रश्न 1 मार्कासाठी आणि तिसरा प्रश्न 2 मार्कासाठी विचारलेला असेल. तर मार्च 2020 मध्ये जो प्रश्न 4 विचारलेला होता तो पाठ 6 या घटकावर आधारित होता. तर त्या बदल्यात आपण पाठ 7 खेळ आणि इतिहास यातील आपण निवडलेला आहे. तर खेळ आणि इतिहास आपल्या पुस्तकातील पान क्रमांक 51 वरील जो चौकटीतील घटक आहे तो आपण निवडलेला आहे. आता पूर्ण घटक मी काय वाचत नाही, पहिल्या वाक्य आणि शेवटचं वाक्य वाचतो. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ जगन्नाथ पंडित करत असत. हा जो आहे पान क्रमांक 51 वर आहे तो तुम्ही पाहू शकता. तर यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजे पंडित बाळ जगन्नाथ पंडित कोणते काम करीत असत. दुसरा प्रश्न आहे समालोचकाचे कोणते काम असते. आणि तिसरा प्रश्न आहे बाळ जगन्नाथ पंडित यांच्या क्रिकेट समालोचनाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे बाळ पंडित म्हणजेच बाळ जगन्नाथ पंडित कोणते काम करीत असत. तर याचे उत्तर आहे बाळ जगन्नाथ पंडित हे क्रिकेट सामन्यांचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत. दुसरा प्रश्न आहे समालोचकाचे कोणते काम असते. तर त्याचं उत्तर आहे मैदानावर चालू असलेल्या सामन्यांचे, त्यातील घटनांचे, खेळाडूंच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचक करीत असतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडित यांच्या क्रिकेट समालोचनाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील. तर याचं उत्तर आहे बाळ पंडित हे क्रिकेट सामन्याचे मराठीतून धावते वर्णन करण्याबरोबरच तेथील मैदानांचा इतिहासही सांगत असत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे खेळाडू संबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. आणि तिसरा मुद्दा आहे त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणी सुद्धा ते सांगत असत. हा झाला प्रश्न 4. त्यानंतर प्रश्न 5. प्रश्न 5 जो आहे तो आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 या ठिकाणी कोणतेही 2 आपल्याला प्रश्न सोडवायचे. त्या ठिकाणी 4 प्रश्न विचारले जातील. हा प्रश्न 5 हा 6 गुणांसाठी प्रश्न आहे. म्हणजेच प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणांचा. यामध्ये पहिला प्रश्न आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर आहे मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. दुसरा मुद्दा आहे प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो यांचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादी आपल्या इतिहासकाराने प्रभावीपणे केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 4 जो मुद्दा आहे तो म्हणजे मार्क्सवाद वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर
प्रश्न 5व्या मधील प्रश्न दुसरा. लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते? लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते? तर त्याचं उत्तर आहे, पहिला मुद्दा राहील, लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी खालील प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला आहे, ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम यांचे ज्ञान त्यांना असायला हवे. दुसरा मुद्दा आहे, इतिहास काळातील समाज रचना व परंपरा माहिती करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान त्यांना असायला हवे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी त्यांना माहिती असायला हवी. त्यानंतर दस्तावेजांची सफाई आणि संवर्धन यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे, रसायने यांची माहिती असायला हवी. त्यानंतर प्रश्न 5व्या मधील तिसरा जो उपप्रश्न आहे तो म्हणजे कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. तर हा जो प्रश्न आहे तो पाठ क्रमांक 4 या प्रकरणातील असल्यामुळे तो त्या बदल्यात आपण पाठ क्रमांक 18 पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा हा प्रश्न निवडलेला आहे. तर पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे, पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालविणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो. त्यानंतर दुसरा आहे, खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग हे सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर तिसरा आहे, हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने हे सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवसाय क्षेत्र निवडू शकतो. त्यानंतर चौथा आहे, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. त्याचबरोबर प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजेच गाईड्स, ठिकाणांच्या माहिती छापणारे मुद्रक इत्यादी सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5व्या मधील चौथा उपघटक, वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत? प्रश्न 5व्या मधील प्रश्न उपप्रश्न चौथा, वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत? तर त्याचं उत्तर आहे, वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खालील मार्गाचा अवलंब केला जात असे. त्यामध्ये पहिला आहे, इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. त्यानंतर दुसरा आहे, प्राचीन रोम साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व प्रांतोप्रांती वाटले जात. त्यानंतर पुढील घटक आहे, 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, इंग्लंडमध्ये
लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. त्याचबरोबर धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते स्थानिक लोकांना बातम्या रंगवून सांगत असत. अशा प्रकारे इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील इतिहास या विषयाचा प्रश्न 5व्या पर्यंतचा सिलेबस प्रश्नपत्रिका झालेली आहे. आता आपण पाहू राज्यशास्त्र, जे की 12 मार्कासाठी आहे. आतापर्यंत आपण 40 पैकी 28 मार्काचा घटक अभ्यासलेला आहे. आता 12 मार्काचा घटक अभ्यासणार आहोत. त्यात प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला विधान काय करायचे? पूर्ण करायचे आहे. हा 2 या ठिकाणी विधाने दिली जातील. हे 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब हो. तर उत्तर आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. दुसरे विधान आहे, शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. तर त्याचं उत्तर आहे, शेतमालाला योग्य भाव मिळावा. हे झाला प्रश्न 6वा. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, या ठिकाणी 3 विधाने दिली जातील. त्यापैकी 2 विधाने आपल्याला सोडवायची आहेत. हे असेल प्रश्न 7वा असेल 4 गुणांसाठी, प्रत्येक विधान 2 गुणांचे. त्यामध्ये पहिले विधान आहे, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचं उत्तर आहे, हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. त्यामध्ये कारण नंबर 1, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी बंधने रद्द केली, त्यामुळे मतदारांची संख्या वाढली. दुसरा मुद्दा आहे, सुरुवातीला मतदानासाठी असणारी 21 वर्ष वयाची जी अट होती ती नंतर 18 वर्ष पूर्ण अशी केली. आणि तिसरा मुद्दा आहे, प्रौढ मताधिकाराचे तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे हे विधान सत्य आहे. त्यानंतर दुसरं जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करते. दुसरे विधान कोणतं आहे? तर राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करते. तर याचं उत्तर आहे, हे विधान बरोबर आहे. हे विधान उत्तर आहे, हे विधान बरोबर आहे. कारण जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. आणि दुसरं, शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं जे विधान होतं, डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्येचे महत्त्व वाढत आहे. हे विधान 5व्या प्रकरणातील असल्यामुळे त्या आपण या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. त्याच्या बदल्यात 4थ्या प्रकरणातील आपण प्रकरण निवडलेलं आहे, विधान निवडलेलं आहे. तिसरे विधान आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. कोणतं विधान निवडलेलं? चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर याचं उत्तर आहे, हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे. कारण कोणतीही चळवळ नेतृत्वामुळे क्रियाशील राहते आणि व्यापक
बनते. दुसरं मुद्दा आहे चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करावयाची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. आणि तिसरा आहे खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकतो. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. अशा प्रकारे प्रश्न 7वा या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा अ. यामध्ये प्रश्न 8वा अ मधील पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना आपल्याला लिहायची 2 मार्कासाठी आहे. या ठिकाणी 2 संकल्पना विचारल्या जातील. त्यापैकी आपल्याला किती संकल्पना लिहायची? एकच संकल्पना लिहायची आहे, स्पष्ट करायची आहे. ते 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला आहे माहितीचा अधिकार. पहिला आहे माहितीचा अधिकार. त्यामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शासनाची वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. दुसरा मुद्दा आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शक होण्यास मदत झाली. आणि तिसरा घटक आहे शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यानंतर प्रश्न 8वा अ मधील दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे प्रादेशिकता. तर याचं उत्तर असं संकल्पना अशी आपण स्पष्ट करू शकता. त्यामध्ये 1 आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबद्दल अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. दुसरा घटक आहे लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाच्या प्राधान्याने विचार करू लागतात. त्यानंतर तिसरा मुद्दा यात आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. अशा प्रकारे प्रश्न 8वा अ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब दिलेल्या सूचनानुसार कृती करा. या ठिकाणी 2 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी आपल्याला कोणतेही एक उपप्रश्न सोडवायचा. हा प्रश्न 8वा ब हा 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो उपप्रश्न आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक संकल्पना चित्र दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे भारतातील राष्ट्रीय पक्ष. भारतातील राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी आपल्याला 4 राष्ट्रीय पक्ष लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो राष्ट्रीय पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. दुसरा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तिसरा आहे भारतीय जनता पक्ष आणि चौथा आहे बहुजन समाज पक्ष. हे 4 भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत. या व्यतिरिक्त आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवाद, तृणमूल काँग्रेस या पक्षाची सुद्धा नावे आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 8व्या मधील ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं होतं की लोकशाहीचे मूल्य. हा जो उपप्रश्न आहे तो 5व्या प्रकरणातील असल्यामुळे याच्या बदल्यात आपण दुसरा निवडलेला आहे. तो म्हणजे लोकप्रतिनिधीचे गुणवैशिष्ट्य. आपल्याला काय लिहायचे? लोकप्रतिनिधींचे
गुणवैशिष्ट्य, 4 गुणवैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधीचे पहिलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते पहिले गुणवैशिष्ट्य म्हणजे प्रामाणिक व चारित्र्यवान. प्रामाणिक व चारित्र्यवान. दुसरा आहे कार्यक्षम. तिसरा आहे विश्वासू व नम्र. आणि चौथा आहे जनतेची कदर करणारा. हे लोकप्रतिनिधीचे 4 वैशिष्ट्य. प्रामाणिक व चारित्र्यवान, कार्यक्षम, विश्वासू व नम्र व जनतेची कदर करणारा. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न 8वा ब पूर्ण झालेला आहे. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. 2 गुणांसाठी असेल. पहिला प्रश्न आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. तर उत्तर असं आहे. पहिलं, निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्यास आचारसंहिता असे म्हणतात. पहिला मुद्दा लक्षात आला. त्यानंतर दुसरा आहे निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नये म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. आणि तिसरा मुद्दा आहे आचारसंहिता नियमाचा भंग शासनालाही करता येत नाही. त्यामुळं निवडणूक काळात आचारसंहिता लावली जाते. त्यानंतर प्रश्न 9वा मधील जो दुसरा उपप्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या. तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी खालील सुधारणांसाठी लढत होत्या. त्यामध्ये नंबर 1, स्त्रियावरील होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून त्या लढत होत्या. दुसरा मुद्दा, स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून. तिसरा होता सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे. चौथा मुद्दा आहे सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नीत्व विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी नष्ट व्हाव्यात. आणि 5वा मुद्दा आहे स्त्री शिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात. यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी या सुधारणासाठी लढत होत्या. अशा प्रकारे या ठिकाणी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा 21 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने जो बोर्ड परीक्षा अंतर्गत जो पेपर घेतलेला होता त्या उत्तरपत्रिका या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. धन्यवाद.